नमस्कार. नमस्कार. मी विकास मांढरे या माझ्या अनुभवाचे बोल या चॅनलच्या माध्यमातून अपरिचित परिचित व्यक्तींचा जीवन संघर्ष अनुभवत आहोत. त्यासाठी आज आम्ही आलो आहोत आरोग्य खात्यामध्ये डॉक्टर च्या भूमिकेतून समाजसेवा करणाऱ्या दिनकर कळमकर यांना भेटण्यासाठी. तर भेटूया आज आपण दिनकर आबा यांना. नमस्कार आबा. नमस्कार. आबा, आपलं बालपण कुठं गेलं? माझा जन्म 2 मार्च 1945 साली झाला. माझं बालपण शिक्रापूरमध्येच गेलं. मराठी शाळा, प्रायमरी स्कूल, शाळेतले शिक्षक वगैरे स्कूल इथंच झालं. विद्याधाम शाळा आमची पहिली बॅच या ठिकाणी, आणि त्या माध्यमातून आमचं 11वी पर्यंत शिक्षण इथंच झालं विद्याधाम. आणि शाळेत असतानाच 11वीला असतानाच मला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली आरोग्य खात्यात. अरे, त्यावेळेची 11वी म्हणजे आत्ताची जागा. हो. म्हणजे जुनी 11वी. आता नंतर त्यांनी 10वी केलं. नाही तर पूर्वी बोर्ड 11वीला होता. सुरुवातीला नोकरीने सुरुवात कुठे केली? नोकरीची सुरुवात मी प्रथम हवेली तालुक्यामध्ये वाडेबोलाय. हा, देवीचं गाव. 1963 साली वाडेबोलायला जॉईन झालो. त्याच्यानंतर माझी तिथून बदली मुळशी तालुका या ठिकाणी झाली. मुळशीमध्ये धरणाच्या वरती गाव मुळशी, गोनवडी, ढोकळवाडी, वारड, तामिनी जी घाट आहे ना, तामिनी घाट, तो दावडी आणि डोंगरवाडी, मोहर, चावसर अशी ही गावं माझ्याकडे होती. आणि त्यावेळेला मी लॉन्च मधून दावडीला जायचो. बोटीमधून धरणापासून लॉन्च मधून जायचो. त्यावेळेला तामिनी घाट वगैरे काही नव्हता. पण एकदाचा एक प्रसंग थोडक्यात मी सांगतो त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी दावडीपासून निवय सारोळ्या गावाहून गेल्यावर मोठी दरी आहे, बिरादरी म्हणतात त्याला. ती जवळ 300-400 फूट खोल आहे आणि या बाजूला 400 फुटाचा कडा आहे. अरे बाप. आणि फक्त टाटाची गाडी जीप जाईल म्हणजे दावडी पासून बिऱ्याला पाणी नेलेलं आहे. टाटानी मुळशी धरणाचं पाणी पायपानी बिऱ्याला नेलेलं आहे कोकणात. तिथे वीज तयार केलेली. टाटाचं म्हणजे या त्यांचं धरणच त्या टाटाचं आहे. आणि त्याचा दुसरा शेतीसाठी वगैरे असा काही उपयोग नाही. विजेसाठी बिऱ्याला नेलेलं आहे. आणि मी त्या ठिकाणी वाचन जात असताना हाफ पॅन्ट, गळ्यात शबनम आणि हातात काठी, कारण जंगली भाग, रस्ता नाही, पायी सुद्धा नीट जायला रस्ता नाही, झाडी, जनावर असणार आजूबाजूला, अशा पद्धतीतून तिथं जाणारा रस्ता. आणि डोंगराच्या ह्या बाजूनी जायचं आणि ह्या बाजूनी येऊन मग डोंगरवाडी म्हणून गाव आहे, तिथं जायचं. तर मी असा गेलो आणि वरून पाणी पडत होतं. तिथं एक मोरी होती, माझ्यावर डबा होता. त्या मोरीवर बसून मी जेवण केलं आणि पाणी पिण्यासाठी मी त्या पलीकडच्या मोरीत गेलो. तर तिथं पाणी साचलेलं होतं. तिथं 2 वाघाची पिल्ला, अशी मांजरा एवढी, मांजरापेक्षा मोठी होती, कुत्रे एवढी म्हणायची, ती पिल्ला अशी खेळत होती. आधी मला आनंद वाटला, परंतु नंतर भीती वाटली. आणि भीती वाटल्यावर ती काठी हातात घेतली, जे पळत सुटलो, 1.5 किलोमीटर पळत सुटले आणि त्या डोंगरवाडीला गेलो. पण परत आता माझी इकडून यायची काही ताकद होईना. पिल्ल म्हणजे डोंगरवाडीला 2 मोठे 102 हॉर्सपॉवरची इंजिन आहेत. त्या इंजिनला आता आपले जसे आहेत ना लिफ्ट, अशी लिफ्ट आहे ती बिरीला जायला. एकदम कडा आहे, असा 4 किलोमीटरचा कडा आहे. 4 किलोमीटर. आणि त्या इंजिनच्या माध्यमातून त्यावेळेला लाईटचं नव्हतं, ते वायरोपच्या साह्यातनं ती लाडीच खाली जायचं. तर मग मी तिथल्या इंजिनियरला जरा रिक्वेस्ट केली की माझी अशी परिस्थिती. मग मला त्यांनी त्या लॉडीसनी खाली सोडलं. तिथून बिऱ्यावरून रोह्याला गेलो, 6 किलोमीटर पायी, आणि रोहा ते पुणा गाडीनी पुण्याला आलो. असा तिथला अनुभव. आणि त्याच्यानंतर मग माझी बदली दौंडला झाली. दौंडवरून इकडं आपल्या शिरूर तालुक्यामध्ये कवठ्या आणि सैन्याला जास्त हिवतापूर्ण झाले. तर साहेबांनी मला डेप्युटेशन दिलं तिथून, त्याच जागेवरून. आणि मग तिथं जवळजवळ 4 महिने मी काढले.
आणि त्याच्यातून मग माझ्या कामाच्या याच्यावरून मला तळेगाव ढमढरी गाव मिळालं. आपल्या जवळ हो, तळेगाव ढमढरी गाव मिळालं. पण आम्ही शालेय जीवनापासून आम्हाला नाटकाची फार हौस. आमच्या जीवनामध्ये माझ्या जवळजवळ 8 ते 15 नाटकं आम्ही सादर केलेली आहेत. त्या नाटकामध्ये वासुदेव बळवंत फडके, पाहतो ही दुर्वांची जुडी, सत्याप्पा बेरड, ऐका हो ऐका, अशी नाटकं आम्ही फार गाजली. आणि त्याच्यातून एक नंबर म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्याच्यात मी वासुदेव बळवंत फडकेची मी भूमिका केली होती. त्याच्यानंतर वाहतो ही दुर्वांची जुडी, त्याच्यामध्ये विनोदी भूमिका बाळू आपटे म्हणून होती. तर ती बाळू आपट्याची भूमिका त्यावेळेला लोकांनी आम्हाला भयंकर प्रतिसाद दिला आणि ते नाटक चांगल्यापैकी उठलं. कारण दुसरं काय माध्यम नव्हतं, टीव्ही वगैरे त्यावेळेला काहीच नव्हतं. मग अशा माध्यमातून आम्ही ते नाटकं केली. मग तळेगावला असताना आम्हाला नाटक करताना नाटकांच्या काळात आपल्या शिखराबरोबर तुमचे सहकारी कोण कोण होते? नाटकाच्या काळात त्यावेळेला आमचं शहाजी करंजे, परत दिलीप हिरवे, परत आपलं किरणाना मांढरे, रमजान शेख, तो जाधव पेंटर, संभाजी सासवडे, तो पारधीकरण मध्ये होता, तो मध्ये वारला, तो संभाजी सासवडे. संभाजी गेला, हे पण गेले. तर ते असे आणखीन नंतर चंद्रराव वाघोले, चंद्रराव वाघोले, ही सगळी नाटकप्रेमी कंपनी, सांडवर, पद्माकर कोळपकर, ही आमची नाटक कंपनी. रमजान शेख आणि जाधव लेडीजचं काम करायची, दोघं. त्याच्यानंतर आम्हाला तळेगावचा एक माणूस सर्जेराव ढमढरे म्हणून, तो नाला बर्डिंग मध्ये कामाला होता. त्याला हौस असल्यामुळे तो आमच्यात सामील झाला. आणि मग तळेगावला एक मी ऐकावं नाटक केलं त्या मंडळामध्ये. तर ते नाटक बी आमचं चांगलं तमाशा प्रधान नाटक होतं. साधारण कितीचा काळ हा? म्हणजे 68-69चा काळ, त्या काळात. आणि मग त्या माध्यमातून त्या नाटकातली एक स्टोरी अशी सांगायची. ऐकावं ऐका नाटक आम्ही केलं. तर कांचन सोहाणी नावाची नाटिका आम्ही पुण्याहून आणली. नृत्य चांगलं, तमासगीर टाईप नृत्य तिचं. पैसे नाही, 75 रुपये द्यायची होती फक्त तिला. ते सुद्धा आमचे खूप असतील ते. आणि भानगड अशी झाली, खंडेराव करंजी आमच्यात नायक होता ना नाटकात, त्याने त्याच्या घरी नेली ती. दुसऱ्या दिवशी ते 12 वाजेपर्यंत पैसे गोळा केले आणि त्या बाईला दिले. अशा पद्धतीची नाटकाची स्टोरी. नंतर तुम्हाला सांगतो, एक 6वा प्रांत नाटक केलं. तर त्या 6च पात्र होती त्याच्यात. पण जसं जसं त्या नाटकात भूमिका होती तसं तसं त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडले गेले. तळेगाव ढमढरेवरून पवना डॅमला माझी बदली झाली. पवना डॅमला बदली झाल्यानंतर तिथं महागाव, करून, बेडसलिनी, परत लोहगड, नंतर कोथुर्णे, मळवंडी, तिकोना किल्ला, गौंडे, जवण, शिळीम, वाघेश्वर, बद्यात आपल्या रघुवीर जादूगराचं गाव कादव, ही गावं माझ्याकडे होती. आणि ती गाव करीत असताना परत मी शिक्रापूरला आलो सुट्टीच्या दिवशी. आणि नेमके आमचे ते फवारणी कामगारांची गाडी पुण्याहून इकडे शिरूरला येत होती. आणि आपल्या येलोरा कंपनीच्या तिथं त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. त्या गाडीच्या ऍक्सिडेंटवर त्याच्यात 2-3 खलास झाली. आणि मी त्या ठिकाणी कळल्यावर की तुमच्या खात्याची गाडीचं असं असं झालं. गेल्यावर मी तिथं मग त्या लोकांना पुण्याला नेलं, काय मदत करायची केली आणि सहकार्य झालं तुमचं खात्याच्या. त्या माध्यमातून मग मला त्या एक शासनाने इन्क्रिमेंट दिलं एक. मग मी पुढं तिथून माझी बदली रांजणगाव गणपतीला केली. रांजणगाव गणपतीला म्हणजे 73 ते 78 रांजणगाव गणपती येथे केलो. त्या काळात माझा स्पीकरचा धंदा चालूच होता. दोन्ही पण असं करत करत असताना रांजणगावला म्हणजे 74 साली लग्न झालं होतं. आणि तिथून पुढं रांजणगाव म्हणजे मी रांजणगावला असतानाच ही 3 मुलं झाली. राहायला इथंच होतो, सर्व्हिसला तिकडे होतो. इथूनच करायचं. आणि
77 साली मी दूध डेअरीचा चेअरमन झालो. किसान सेवा दूध डेअरी त्याचा चेअरमन झालो. आणि त्यावेळेला चेअरमनच्या माधून पहिल्यांदाच सेंट्रल बँक या ठिकाणी आणण्याचा माझा मोठा वाटा आहे. रावसाहेब दादा मांढरे सरपंच होते. 6 महिन्यामध्येच आमच्या डेअरीचं त्यांनी प्रकरण केलं आणि 40 म्हशीचं प्रकरण आम्हाला त्यांनी मंजूर केलं. मंजूर केल्यावर त्या म्हशी आणण्यासाठी घोडेगाव सोनई नगर जिल्ह्यामध्ये तिथं घोडेगावला मोठा बाजार भरतो म्हशीचा. मग तिथं आणण्यासाठी ते ठरलं. दुसऱ्या दिवशी मुळवाची यात्रा होती आणि आदल्या दिवशी ते बँकेनी मी चेअरमन म्हणून माझ्याजवळ ते पैसे दिले ना सगळे, एवढं मोठं गठोडं. दुसऱ्या दिवशी द्यायला त्याच्यातला आमचा एक ज्ञानभाऊ म्हणून सभासद होता भुजबळ, ज्ञानभाऊ गणपत भुजबळ. त्यांनी चहा देता केला ना प्रपोगंडा, उद्या म्हशी आणायला जायचंय, चेअरमन जवळ पैसे दिले तर. आणि ते मला कानावर आल्यावर मी घाबरलो. आता मग ते पैसे घेऊन मी कुठे बसलो, मंदिरात बसलो भैरवनाथाच्या. तर आपला भांडारा असतो ना अष्टमीचा, मग ते भांडारा झाला, भजन झालं. पण मुळोबाला तमाशा मोठा असल्यामुळं गेले लोक निघून सगळी. मी राहिलो एकटा. आता काय करावं, मी पैसे जवळ असल्यावर कसं तरी सायकलवर आपलं घर राहणं तिकडे राहत होतो. मग तिकडे गेलो असा घाम फुटल्याला, पण दमकुडे दर होते. मग ते थोडं तसं उचललं, एका वळीत नेऊन टाकलं आणि घर जामदार लावून घेतलं. माझी वडली कर्णवण्याला झाली. त्यावेळेला बाबूराव दौंडकर हे होते आमदार, आणि तिथं ते म्हणले आपल्याला इथं दवाखाना पाहिजे. मग मी काय माहिती पाहिजे त्यांना पुरवली. त्या माध्यमातून ते आमदार असल्यामुळं त्यांनी मंत्रालयात हे करून ते सँक्शन करून आणलं. माझी वडली मुखईला झाली. मुखईला बी छोटस अशी इमारत होती. तिथं मी असं सुरू केलं, कुटुंबियांचे ऑपरेशन सुरू केले. तिथं डॉक्टर केंद्रून यायचे, पण ऑपरेशन करून गेले की पुढचं सगळं माझ्या, सगळं तुमच्याकडे, औषध पाणी त्यांची टाके काढण्यापर्यंत. मग तिथं जवळजवळ 9-10 ऑपरेशन व्हायला लागले एवढ्या मध्ये. जास्त लोकांना हे वाटलं की इथं चांगले ऑपरेशन होतात, कशाला लांब जायचं. मग अशा पद्धतीत मग त्याच्यातून माझा शेअर चांगला गेल्यामुळं मला प्रमोशन मिळालं विधान भवन पुण्यात. तिथं संशोधन विभागाकडे मला टाकले. ते मच्छर पकडून आणले की त्याचं PM करून मी तपासायचो. कुठल्या प्रकारचे पोटामध्ये काय आहे, डोक्यात काय आहे, पायात काय आहे, हे मच्छरचं संशोधन करायचं मायक्रोस्कोप मधून. त्याचं ट्रेनिंग झालं होतं माझं कुठं अयोध्याला आपलं बनारस काशी विश्वविद्यालयामध्ये माझं ट्रेनिंग झालं होतं. तिथं ट्रेनिंग साठी जावं लागलं. 6 महिने तिथं ट्रेनिंग शासनातर्फे. आणि मग ते असं झाल्यावर ते पुढं बरेच दिवस मग पहिलंच आमची टीम गेली सिंधुदुर्गला. तिथं पुण्याहून कराड मार्गे, राधानगरी मार्गे कणकवलीला जाऊन मालवणला गेलो. आणि मग मालवणला 1 महिनाभर तिथं सर्च केला. नंतर चिपळूणला केला, रत्नागिरीला केला, नंतर कुडाळ, सावंतवाडी, आणि नंतर सातारला, म्हणजे पडेगाव, कडाईपूर, काडेगाव, कुंडल ही गावं घेतली. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये गेलो, अक्कलकोट, दुधनी. म्हणजे तुमचं अख्खं महाराष्ट्रात जवळजवळ त्या काळात फिरून झालंय या नोकरीच्या माध्यमात. बार्शी, तुमचं बार्शीच्याच पुढे एक गाव आहे, काय ते आता नाव नाही लक्षात राहिले, पण असं ते गाव आहे. तिथं असा सर्वे करत करत पुण्याला आलो. पुणा कॉर्पोरेशन 37 वार्ड आणि पिंपरी चिंचवड 51 वार्ड, असे सगळे वार्डाचे आम्ही सर्वे केला. म्हणजे सर्वे काय करायचा की या ठिकाणी कुठं मच्छर जास्त आहे, हा रोग का पसरतो, मग तिथले मच्छर पकडून आणायला आमच्याकडे 2 माणसं होती. ते पकडून आणायचे. दुपारी आलं ना की मग त्याचं PM करायचं. PM करून त्याच्या पोटामध्ये काय आहे, डोक्यात काय आहे, डोक्यातला जो जंतू आहे ना तो जास्त घातक आहे. कारण तो चावला नाडास ते डोक्यातला जंतू आपल्या रक्तात जातो आणि मग तो मलेरिया होतो. असं ते संशोधन आहे. आणि मग तिथं झाल्यावर मी कंटाळलो होते फिरतीला. मग तिथून माझी बदली नावऱ्याला केली, नावऱ्या अपयशी. मग तिथं मी 99 पर्यंत 96 ते 99 तिथं काढले दिवस. त्याच्या रिटायरमेंट तिथं झाली ना? नाही,
तिथून मला प्रमोशन मिळालं परत 99ला शिरूरला तालुका सुपरवायझर. आणि मग तिथं 99 पासून 2003 पर्यंत तिथंच रिटायरमेंट झालो आणि ते सर्व्हिस शेवट 63ला सुरुवात झाली आणि 2003ला रिटायरमेंट. म्हणजे हे 40 वर्ष. हा ते आणि एकदम 18 वर्ष नुकतेच झाले होते, 2-3 महिने झाले होते 18 वर्ष अन्न सर्व्हिसला लागलो. म्हणजे 58 वर्ष रिटायरमेंट असते, म्हणजे 40 आणि 18 असं. तर अशा पद्धतीने माझी नोकरी झाली. आणि मग 2003ला रिटायर झाल्यानंतर मग जरा गावात घुसलो. मग 2005ला सोसायटीची इलेक्शन झाली. आधी ग्रामपंचायतची इलेक्शनला उभा राहिलो, तर त्याच्या बांधलची या नवीनच उभी राहिली, त्याच्यामध्ये मी 50 मतांनी पडलो. नंतर मग सोसायटीला उभा राहिलो, सोसायटीला निवडून आलो, त्याच्यात व्हाईस चेअरमन झालो. आणि व्हाईस चेअरमन झाल्यानंतर मी ती बँक आहे ना आता ती पीडशी आपली सोसायटीची जागा आहे, मग तिथं ती इमारत बांधली त्यांना. त्याच्यानंतर सावतामाळी मंदिरातही तसंच 1959 साली आम्हाला संभाजीराव बाळासाहेब करंजी यांनी ती जागा दिली. 74 साली केंद्रीय महाराजांच्या माध्यमातून पारायण सुरू झालं, ज्ञानेश्वरी पारायण. पहिल्या वर्षी अगदी जोरात विठ्ठल मंदिरात ते पारायण झालं. मग ते पारायण झाल्यानंतर बंद पडलं पुढं. मग सासवडे गुरुजींची बदली झाली किंदूरला, इथं नाना मास्तरच्या माध्यमातून ती शाळा झाली हायस्कूलची. साखर लोकांची विक्री करून नाना मास्तर होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला हे बघ जाखाते गुरुजी, नाना मास्तर, मंडलिक गुरुजी, सासवडे गुरुजी ह्या 4-5 जणांची एकदम झूट होती, टीमच होती त्यांची. त्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शिक्रापूर 1 नंबर. अशा ह्याच्यातून मग ते आम्ही त्याच्यानंतर 79 साली सुरू केलं पारायण. आम्ही तरुण मंडळ होतो ना नाटकाचं, मग नाटकाच्या लोकांवर आम्ही ते सुरू केलं. झालं पहिल्या वर्षी काय नाही, दुसऱ्या वर्षी काय नाही. आम्ही मग काय करायचं, वही घेऊन बसायचं तिथं. लोक येतील दांडोटाला, त्याच्यातले काय देतील ते देतील, आणि राहिलेले पैसे आम्ही 15-17 जणांनी ते गोळा करायचे आणि ते भागवायचं. बापूचा त्याचे 5,000 रुपये नंदादीपाचे थापले होते तेलाचे. तर ते देता येईल ते मला मी कुठून देऊ आता काय, कारण वालीच राहिले नाही ना कुणी, ह्या उद्धटवादामध्ये वाली राहिले नाही कुणी. मग आम्ही काय करायचं, ह्या वर्गणीतून हे करून पुढे वर्गणी वाढू लागली, याचा खर्चही भागू लागला, आणि त्याच्यातून आम्ही बापूचेही पैसे दिले. बापू आनंदी झाला, त्याचे पैसे मिळाले. उशिरा का होईना पण तुम्ही ते मिळाले त्यांना. आणि मग पुढं ती इतकं वाढत गेलं की आज त्या ठिकाणी 9 लाख रुपये होतात बसल्या जागेवर. सुरुवात तुम्ही करून दिलेली आहे ना. त्याला 4 वर्षे कष्ट करावं लागली. आणि ही आमची बाकीची मंडळ दगा धरत नव्हती, पण मी आपला मोकळाच असायचो. नाटकाची रेसल घ्यायला, कारण आमचे खरे जोडदार ज्ञानोबा सांडवर आणि शहाजी करंजी हे दोघं न बाहेर, मी एकटाच येतो सर्व्हिसला एकटाच. मग दिलीप हिरवे, तुमचा किरणाना, रमजान शेख, हे सगळे नाटकातली मंडळी, नाटकाची मंडळी. पण काय चहा पाजायला मी पैसाच नाही कोणाच होते, नोकरीला तुम्ही होते ना. त्याच्यानंतर दुसरा एक मग सांगायचं इसका राहिला की आम्ही त्याच्यातून एक विधायक कार्य म्हणून भैरवनाथ वाचनालय खोललं. सुरुवातीला 400-500 पुस्तकं आणली आणि ती वाचनालय सुरू केलं. मी तिथं त्या वाचनालयामध्ये बसायचो. पुढे ते वाचनालय आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं भैरवनाथ वाचनालय म्हणून. पण पुढं माझी बदली झाली तिथून, मग ते चालवायचं कोणी. मग काय केलं आम्ही, रावसाहेब दादा सरपंच होते मांढरे, मग ते सुपूर्त केलं आम्ही ग्रामपंचायतकडे. आणि ती जी आम्हाला ग्रँड मिळत होती ती कंटिन्यू येत राहिली, आजही आहे. चला आपण मुलांकडे वळू आता. मुलांचं आता 74 साली पहिलं लग्न माझं 69 साली झालं. आणि तिकडं मुलगा नव्हता सासऱ्यांना, तर ते पहिले डिलिव्हरीला गेल्यावर मुलगा झाला. परत ते म्हणले आम्ही नाही पाठवणार, आता गरज असेल तर तुम्ही या. 73 साली 72 साली दुसरं लग्न केलं. मग त्याच्यानंतर हा धनंजय, दिगंबर आणि संपत हे 3 मुलं झाली. ही त्यांचं शाळा जवळजवळ 90 पर्यंत शिक्षणालाच गेलं, 94 पर्यंत ITI अमक तमक कोर्स.
मग पुढं धनंजय लागला सर्व्हिसला. मग दिगंबर ते म्हणला मला नाही सर्व्हिस करायची, त्यांनी धंदा खोलला. जे ते त्याच्या मार्गाने त्यांना स्टेबल करून यांचा धंदा वगैरे असा कॅशेटचा धंदा खोलला. सगळी मुलं त्याच्या मार्गाने लागले. नातू पटवंदे किती आहेत आता? आता प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. तर धनंजयला एक मुलगा मुलगी, संपतला एक मुलगा मुलगी, आणि दिगंबरला मुलगी नाही, 2 मुलं आहेत. त्याचा एक मुलगा आता डॉक्टरला आहे MBBS ला, आणि दुसरा धाकटा मुलगा आपला नवोदयला आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पायावर उभा आहे. मला काही पाहायची मागवून जातात तुम्हाला, म्हणजे काही आता सगळ्यांचं आहे तिथं जाग्यावर आहे, तुम्हाला बघायची गरज नाही असंच म्हणायचं. काय आता आनंदी आहे, समाज कार्य चालू आहे, देवधर्म चालू आहे. सगळ्या मंदिराचं हे आपला हातभार लागलेला आहे. गावच्या विकासामध्ये हातभार लागलेला आहे. लोकांच्या सहकार्याला आपण हातभार लावलेला आहे. कुठं ऊन तिथं आम्ही धावून जायचं. एक किस्काचं मला सांगतो, बाबराव राऊत पाटावरचे पोरांची भांडणं झाली त्यांची. म्हाताऱ्याने मला एक पोरग पाठवलं, म्हणले यार आमची पोरं काय का ना, तुम्ही दोघं या. शहाजी करंजीत मी गेलो त्यांची भांडणं, अनिल राऊत आणि त्यांची तो दत्ता राऊत, भांडणं काठ्याने चाललेली. तर शहाजी गेला उभा राहिला, पण मला नाही झालं. मी गेलो अशा उभं धरलं, मला एक काठी बसली, पण मी ती भांडणं सोडवलं. म्हणजे स्वतःची जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं. भांडणं सोडवणं महत्वाचं. त्या लोक आजही ती मला का मानतात, नाव काढणारच ना. असं आहे ते. चला थांबू आपण आता. मुलाखत धन्यवाद बोलवून जाहीर करू. या ठिकाणी आला, माझी मुलाखत घेतली. मला जे काय असेल माझ्या जीवनामध्ये जे काय घडलं, मनोगत व्यक्त झालं, आपलं मनोगत व्यक्त केले. काय चुकलं असेल तर क्षमस्व.